नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लक्षात ठेवण्यासारखी अतिशय खास टिप नंबर 1. वर्षभर साठवणीचं बघताच तोंडाला पाणी सुटणारं असं चटपटीत कैरीचं लोणचं आपण नेहमीच बनवत असतो. तर हे लोणचं बनवताना ह्या लोणच्याला पावसाळ्यामध्ये बुरशी लागू नये यासाठी नेहमी लोणच्याच्या वर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे. यामुळे कैरीच्या लोणच्याला बुरशी अजिबात लागत नाही. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 2. सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. तर या लग्नामध्ये रुखवतासाठी देण्यासाठी जर तुम्ही कोणत्याही गोड वड्या बनवत असाल तर गोड वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा तयार होत आल्यावर त्यात पिठी साखर त्यामध्ये घालावी. त्यामुळे पटकन सुकून मिश्रणाचा गोळा होईल व सहज आपल्याला हा लाटता पण येईल व वड्या पण छान कापता येतील. तर कोणत्याही गोड वड्या बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करू शकता. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 3. तळलेले मोदक बनवताना मोदकाच्या पिठात भिजवताना थोडा रवा व थोडे कडकडीत तेलाचे मोहन घातले तर मोदक खूपच जास्त खुसखुशीत असे होतात व मऊ पण अजिबात पडत नाहीत. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 4. सकाळच्या वेळी घाई गडबड होऊ नये यासाठी जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो त्यावेळी बाजारातून आणलेले जिरे, ओवा, बडीशोप, डाळी, तांदूळ हे पदार्थ निवडून डब्यात किंवा भरणीत भरून ठेवावे. जर त्यात लहान खडे किंवा काड्या असतील तर ते निवडून काढल्यामुळे ते चुकून पदार्थात जाणार नाहीत. अत्यंत खास व महत्त्वाची टिप नंबर 5. शिजवलेला कोबी खाण्याऐवजी कच्चा कोबी खाल्ल्याने कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळते. तसेच कोबी किसून कोशिंबीर करावी तर ही कोशिंबीर चवीला खूपच छान लागते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 6. मैदा व बेसन पिठाला किडे लागत असतील तर त्यात हे हवाबंद डब्यात भरून त्यात 2 ते 3 तमालपत्र टाका. यामुळे कीड अजिबात लागत नाही. उन्हाळा स्पेशल प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 7. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेटावा व साखर भिजेल एवढे दूध त्यामध्ये घालून साखर अर्धवट विरघळली की फेटलेला चक्का त्यामध्ये घालावा व कालवावे. वर्षभर साठवणीचा लसूण साठवत असाल तर तुमच्यासाठी खास टिप नंबर 8. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी व थंड जागी ठेवावं. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवून ठेवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र कधीच ठेवू नयेत. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 9. आंब्याचा रस श्रीखंड आंबट झाल्यास किंवा असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून त्यामध्ये घालावा. सर्व त्याचा आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास पण त्याची चव वेगळी लागते. टिप नंबर 10. सांबारचा स्वाद वाढविण्यासाठी जिरी, मोहरी व सुक्या लाल मिरचीचा तडका द्या. अत्यंत उपयुक्त व कामी येईल अशी टिप नंबर 11. कडधान्य किंवा धान्यामध्ये कीड पडू नयेत यासाठी तुम्ही त्यात काडीपेटी पण ठेवू शकता. कारण काडीपेटीमध्ये सल्फर असते ते किड्यांना मारते. तर वर्षभर साठवणीचं धान्य टिकवण्यासाठी ही टीप ट्राय करा. टिप नंबर 12. लोकरीचे कपडे ठेवताना त्यात कडुलिंबाची पाने टाकावीत. यामुळे लोकरीचे कपडे खराब होत नाहीत. अत्यंत खास टिप नंबर 13. उन्हाळा स्पेशल काकडीची कोशिंबीर बनवताना काकडीची साल न काढताच काकडी किसून घ्यावी. यामुळे कोशिंबीर चवीला अत्यंत टेस्टी व छान लागते. अत्यंत कामी येईल अशी खास टिप नंबर 14. बाजारातून काकडी विकत घेताना गडद हिरव्या रंगाची काकडी निवडून घ्यावी. अशी काकडी खाताना अजिबात कडू लागत नाही. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 15. थर्मासचा जास्त वापर नसेल तर त्याचा वास येतो. हा वास जाण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप व्हिनेगर थर्मासमध्ये घाला व थोड्या वेळाने गरम पाणी टाकून
स्वच्छ धुवून टाकून स्वच्छ धुवून घ्यावे. यामुळे थर्मासचा जास्त वास येत नाही. अगदी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटतं अगदी तशाच दह्याला सुगंध येण्यासाठी खास टिप नंबर 16. दह्याचे विरजण लावताना त्यात कढीपत्त्याची 2 ते 3 पाने टाकावीत. यामुळे दह्याला छान असा सुगंध येतो. उपवासासाठी खास टिप नंबर 17. उपवासाची साबुदाणा खिचडी बनवताना ती अधिक चवदार होण्यासाठी साबुदाणा भिजत घालताना थोडंसं मीठ टाकून ठेवा. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टिप नंबर 18. ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिसळून ती गरम करून थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास चमक किंवा सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. तर तुम्हाला पण सांधेदुखीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 19. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत. तूप कमी लागते व बेसन पण चटकन यामुळे भाजले जाते. डाळ भाजल्यामुळे बेसन लाडूचा पौष्टिकपणा पण वाढतो व लाडू पचायलाही हलके होतात आणि खायला पण खमंग लागतात. तर बेसन लाडू बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर 20. इडल्या उरल्या असतील किंवा शिल्लक राहिल्या असतील तर त्या कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो अगदी त्याचप्रमाणे उपमा बनवावा. हा उपमा अत्यंत टेस्टी लागतो. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 21. कोणत्याही प्रकारची दिरडी करताना कांदा कापून त्यामध्ये घालण्याऐवजी किसून त्यामध्ये घालावा. यामुळे दिरडी छान व कुरकुरीत अशी होतात. प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर 22. कांदे साठवण्यासाठी नेहमी कोरडी व अंधारी जागा योग्य ठरते अशाच ठिकाणी कांदे साठवावेत. तसेच भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम. तर कांदे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर 23. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता त्यामध्ये मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा पण मिळतो. यामुळे साबुदाण्याची खिचडी अत्यंत टेस्टी व चविष्ट अशी लागते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय भन्नाट टीप नंबर 24. पनीरची भाजी बनवताना त्यामध्ये पावभाजी मसाला हा आवर्जून घालावा. यामुळे भाजीची चव खूप वाढते. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 25. जर टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावा. यामुळे खूपच आराम मिळतो. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 26. उशीचे कवर आठवड्यातून 2 वेळेस धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतील. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.